पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे। पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। हडपसर परिसरात 9 महिन्यांच्या बाळाला नेऊन जाणाऱ्या महिलेच्या अंगावर पाणी टाकून अश्लील शिवीगाळ केली आहे, तसेच तिचे कपडे फाडून असभ्य वर्तन करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी 48 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे। याबाबत 20 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून समीर अहमद अब्दुल कादिर शेख याच्यावर IPC 354 व 504 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे। ही घटना दिनांक 4 एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला त्यांच्या 9 महिन्याच्या बाळाला घेऊन रस्त्यावरून जात होत्या। त्यावेळी त्यांच्या घराजवळ राहणारे आरोपी समीर शेख यांना इमारतीवरून पाणी टाकले। हे पाणी महिलेच्या अंगावर पडले। त्यामुळे महिलेने याबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्याने महिलेसोबत वाद घातला, तसेच अश्लील बोलून शिवीगाळ केली। त्यानंतर इमारतीच्या खाली येऊन फिर्यादी यांच्या अंगावरील कपडे ओढून फाडले। समीर शेख याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून विनयभंग केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत।